दुधाधारी नाव कशामुळे पडले? पहिले देवाचे नाव मानकोजी आणि रूपूरचे बापू राणोजी, मानकोजी, रानकोजी, हनकोजी आणि कारण एक माय, हे तिन्ही एका कुळामध्ये संत झालेले आहेत. कसे झाले संत? की यानं अन्न हे सेवन एकाही संतानं केलेलं नाही, फक्त दुधाच्या आहारावर राहिले म्हणजे दुधाहारी आणि दुधाच्या धारावर राहिले म्हणजे गाई सतत गायीशिवाय यायला चिंतन कोणतंच नव्हतं. अजापालवंशी असे जन्मजाचा, गुरुतोची साक्षांत परब्रह्मसाचा. दुधाधारी नामी प्रसिद्धीशी आला, नमस्कार माझा दुधाधारी आला. याचा जन्मच असा आहे की वंशच असा आहे, अजापालवंशी. अजापाल म्हणजे गाय, शेळी, मेंढी सर्व काही जनावर आले, त्याच्यातच याचा जन्म जिथून झालेला आहे. त्याच्यामुळे याचं नाव काय पडलं? दुधाहारी, दुधाधारी. दुधाच्या दारावर याने पूर्ण आयुष्य समाधीपर्यंत आयुष्य दुधावरच घातलं, अन्न काही सेवन नाही झालं. मग त्याच्यामुळे दुधाहारी. पहिलं नाव मानकोजी असते, रानकोजी होतं आणि मायचं म्हणजे ठमामाय. त्याच्यामुळे याला आजही कळमनुरी तालुका, सगळा पुसद तालुका, हे जेवढे नांदेड जिल्हा, हे जेवढे यवतमाळ जिल्हा, एवढे ओळखीचे असते सर्व काही दुधाधारी याच नावानं उल्लेख करतात. त्याच्यामुळे दुधावर राहिले म्हणजे याच दुधाधारी, दुधाहारी असे निष्ठावंत संत. त्यावेळेस तिन्ही बी संत असे निष्ठावंत होऊन गेले. यानं कोणालाही एकाही पैशाचा त्रास न देता, एकाही याचा त्रास न देता, फक्त गायी जनावरं ओळत दुधाधारी माऊली माहुरी जाती, चमत्कार अद्भुत लोकात ख्याती, तया संत माळे तो अग्रगम्य झाला, नमस्कार माझा दुधाधारी आला.